अखेर शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। सुरुवातीलाच बातमी अशी आहे की पुढच्या 48 तासामध्ये किंवा 24 तासामध्ये आपल्याला अनेक भागामध्ये महाराष्ट्रामध्ये अखेरचा अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। अखेर राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये कमी स्वरूपाचा आणि जास्त स्वरूपाचा पाऊस होणार आहे। ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस होणार आहे, पाऊस कुठे पडत नाही, आता केव्हापासून पाऊस पडत आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा। शेतकरी बंधूंनो, बातमी अशी आहे की आपल्याला या काही 25 जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे। जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घ्या। शेतकरी बंधूंनो, सुरुवातीला बातमी येत आहे की मुंबई किनारपट्ट्याकडे वलसाड, पालघर, कल्याण, डोंबिवली, खोपोली, खेड, पुणेच्या परिसरामध्ये आणि जुन्नर पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरामध्ये बघितलं तर आपल्याला या काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि हा पावसाचा जोर अधिकतम भागामध्ये राहणार आहे। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, पुढच्या 48 तासापर्यंत अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। पश्चिम महाराष्ट्राकडे आणि कोकणपट्टीकडे जेजुरी, पुणे, दौंड, बारामती, गोरेगाव आणि नाशिक, पुणे, अहमदनगर, पंढरपूर, सोलापूरच्या परिसरामध्ये अधिकतम भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे, अति स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। आणि शेतकरी बंधूंनो, पुढची बातमी येत आहे की मराठवाड्याकडे आपल्याला अति स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आणि ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढच्या 24 तासापर्यंत दिसत आहे। तर शेतकरी बंधूंनो, या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मराठवाड्यामध्ये ऑरेंज अलर्टसह हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार इथे ऑरेंज अलर्ट या जिल्ह्यामध्ये देण्यात आला आहे। तर जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घ्या। औरंगाबाद, नांदेड, परभणी या काही 2-3 जिल्ह्यांमध्ये आपल्याला आणि जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे। लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि हिंगोलीच्या परिसरामध्ये आपल्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार। तर शेतकरी बंधूंनो, विदर्भामध्ये आपल्याला अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि ठिकठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। अधिकतम भागामध्ये अति स्वरूपाचा पाऊस होणार आहे। जास्त स्वरूपाचा पाऊस अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, अकोट, वर्धा, वाशिम, यवतमाळच्या परिसरामध्ये आपल्याला अखेर या काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। परतूर, अकोला, खामगावच्या परिसरामध्ये पण आपल्याला इथं जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, आपल्याला अधिकतम भागामध्ये विदर्भाकडे आणि खान्देश, जळगाव, धुळे, चाळीसगावच्या परिसरामध्ये पण आपल्याला अति स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, आजचा आहे हवामान अंदाज। शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ पुढच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद।